पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राज ठाकरेंची सुद्धा इच्छा आहे की महाविकास आघाडीतील मोठा घटक म्हणून काँग्रेस सोबत यावं आणि पुढे निवडणूक लढावी। मात्र ज्या प्रकारे काँग्रेसच्या आज मुंबईमध्ये बैठका होत आहेत त्यामध्ये काँग्रेस फारशी अनुकूल नाहीये मनसे सोबत जायला। तर त्यांचं असं म्हणणं आहे की स्वबळावर आपण मुंबईसह इतर ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढवल्या पाहिजे। त्यामुळे महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय की स्वबळाची आपली ताकद ओळखायचा आणि त्यामुळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि स्थानिक नेते असतील त्यांचा सगळ्याचा विचार काँग्रेस सुद्धा करेल, त्यासोबत मनसे सुद्धा करेल आणि त्यामुळे संजय राऊत जरी म्हणत असले राज ठाकरेंची इच्छा आहे काँग्रेस सोबत जाण्याची, मात्र मनसेकडनं अद्याप अशा प्रकारची कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये आणि त्यामुळेच राज ठाकरे खरंच महाविकास आघाडी सोबत आणि म्हणजेच काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक आहेत का, किंवा मग भविष्यात महाविकास आघाडीतील 3 पक्षांसोबत मनसे सुद्धा सोबत असणार का? कारण उद्या जे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटायला जाणार आहे त्यामध्ये सर्व जे विरोधातले पक्ष आहेत ते एकत्रित पाहायला मिळणार आणि त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांसोबत राज ठाकरे सुद्धा पाहायला मिळणार आहेत। मात्र याचा अर्थ महाविकास आघाडीत राज ठाकरे आले का असा होत नाही आणि त्यामुळेच या सगळी स्पष्टता यायला काही दिवस लागतील। शिवाय या सगळ्या म्हणजे महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे नेते त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, इथे हर्षवर्धन सपकाळ किंवा मग दिल्लीतले नेते हे एकत्रित बसून जेव्हा या सगळ्यावर तोडगा काढतील त्यानंतर ही स्पष्टता येईल। संजय राऊत असंही म्हणतात की उद्धव ठाकरे यांचं राहुल गांधी त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत मनसेबाबत बोलणं चालू आहे, मात्र यावर अद्याप स्पष्टता आलेली नाहीये कारण काँग्रेसच्या इथील स्थानिक नेत्यांचा सूर काहीसा वेगळा दिसतोय आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेचा विचार करता आणि इतर जे 4 महापालिका म्हणजे एकूण 5 महापालिका आहेत त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जवळपास निश्चित मानली जाते, मात्र त्यामध्ये काँग्रेस असणार का हे स्पष्ट झालेलं नाहीये। माधवी, नक्कीच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचे जसे उद्धव ठाकरेंसोबत सूर जुळत आहेत तसेच ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जुळणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिक